मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा आमचा मोटिवेशनल चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्स किंवा वर्कशॉपमध्ये जे अनुभव असतात ते आपल्याशी शेअर करतो, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा व्हावा. मित्रांनो, आमच्या कंपनीची कमिटमेंट हीच आहे की भारत जो आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी झाला पाहिजे, त्यामध्ये आम्ही आमच्यातर्फे उद्योजकांना आणि मध्यम आणि लघु जे कॅटेगरीमध्ये उद्योग करतायत किंवा त्यांचा त्या श्रेणीमध्ये फॉल होतो, त्यांना सपोर्ट करून भारताला ह्या 3ऱ्या नंबरच्या इकॉनॉमीकडे घेऊन जाणं. त्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर सगळ्यांना भेडसावत असतो, तो म्हणजे गुंतवणूक करावी की न करावी. आपण प्रत्येकाच्या घराघरातला हा प्रश्न असतो, गुंतवणूक करणं योग्य आहे की नाही आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, गुंतवणुकीच्या बाबतीत एक सांगितलं जातं की गुंतवणूक ही कधीच रिस्की नसते. गुंतवणूकदार स्वतः रिस्की असतो. कारण गुंतवणूक ही गुंतवणूक आहे, ती तिच्या नियमानुसार त्याच्या गुणधर्मानुसार प्रॉफिट किंवा लॉस देणार आहे. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का, मोस्ट ऑफ द गुंतवणूकदार जे असतात ते इम्पल्सिव्ह असतात. ते कुठल्या तरी बायसमध्ये हे होतात, कॅरीड ऑन होतात किंवा ते कोणाच्या तरी मताला स्वतःचं मत बनवतात. आता गुंतवणुकीच्या बाबतीत म्हटलं जातं की प्रत्येकाचा स्वतःचा एक बायस असतो. कोणाला जमिनीमध्ये गुंतवणूक योग्य वाटते, कोणाला शेअर्समध्ये योग्य वाटते, कोणी म्युच्युअल फंड सांगेल, कोणी गोल्ड अँड सिल्वर सांगेल, कोणी ऑइल अँड नॅचरल याच्यामध्ये सांगेल. प्रत्येकाचा स्वतःचा काहीतरी एक बायस असतो. तुम्हाला तुमचा ॲनालिसिस करावं लागेल आणि ठरवावं लागेल की माझ्यासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट गुंतवणूक काय. फॉर एक्झाम्पल, जयपूर डायलॉग्सचं मी आता एक व्हिडिओ बघत होतो, त्यावर एक इंटरव्ह्यू चालू होता आणि ती व्यक्ती एक फार छान सांगत होते, संजय सिंह त्यांच्यासोबतची, की मी काही वर्षापूर्वीच मला समजलं होतं की पंजाब अँड नॅशनल बँकेचे शेअर्स हे आज जरी खाली असले तरी काही दिवसानंतर वर जाणार आहेत ते. कारण या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ज्या आहेत त्यानुसार सगळ्या शासकीय बँका वर येणार आहेत. आणि तसंच झालं. कित्येक वर्ष हा खाली असलेला शेअर हा नंतर चांगल्या रेटमध्ये चांगल्या याच्यामध्ये आज आहे. तर एक लक्षात घ्या, ती गुंतवणूक रिस्की नव्हती. गुंतवणूकदाराचा विचार फर्म होते, त्याचं ॲनालिसिस योग्य होतं, म्हणून ते आज तो शेअर त्यांच्यासाठी एक चांगला प्रॉफिटेबल शेअर झालेला आहे. होतं काय मित्रांनो, की बरेचसे जण गुंतवणूकदार जे असतात ते त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं. त्यांना पटकन काहीतरी पैसे मिळावे, मॅजिकल व्हायचं असं काहीतरी वाटत असतं. आणि अशा जनरली आज तुम्ही बघा, तुमच्या व्हॉट्सॲपवर किंवा याच्यावर येणारे SMS काय असतात, एवढे पैसे टाकले एवढे मिळाले. ते थोडं जरी प्रॉफिट झालं तरी तुम्हाला लगेच शेअर करतात. पण मोस्ट ऑफ देम डू नॉट शेअर देअर लॉसेस. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की यामध्ये फक्त चांगलंच आहे. हे सगळं सिनेमामध्ये जसं पिक्चर असतं ना, सिनेमामध्ये जसं आपण पाहिलं की ते हिरो हिरोईन नेहमी स्वच्छ, एकदम असे पॉश, चांगल्या कपड्यातच दिसतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं लाईफ इज ओनली, चांगलाच पार्ट म्हणजे लाईफ आहे. पण त्यांचे पण दैनंदिन व्यवहार असतील. तसं या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा अप्स अँड डाऊन्स असतात. मी गुंतवणूकदार रिस्की आहे असं का म्हणतो, कारण गुंतवणूकदार विदाऊट नॉलेज, विदाऊट नोईंग एव्हरीथिंग, कोणाच्या तरी बायसवर किंवा झटपट श्रीमंत होण्याच्या मागे, माझ्याकडे पैसे आलेत म्हणजे मी पटकन हे करेल, प्रसंगी मी कुठून तरी पैसे आणून गुंतवून श्रीमंत होईल, या विचाराने ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस तो स्वतः रिस्की झालेला असतो मित्रांनो. त्याचे विचार हे रिस्की असतात. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करा, पण योग्य सल्ला घ्या, योग्य माणसाकडे जा, त्याचा पूर्व इतिहास बघा, त्यांनी किती जणांना सल्ला दिला आणि त्यांचं काय झालं याचा पण अभ्यास करा. आणि तुम्ही जर स्वतः तुमच्याकडे वेळ नसेल तर फारशा रिस्क असलेल्या इन्व्हेस्टमेंट करूच नका. ज्याच्यामध्ये लोएस्ट रिस्क आहे, लोएस्ट प्रॉफिट आहे, अशाच इन्व्हेस्टमेंट करा. अन्यथा तुम्ही आहे ते पैसे कमवून बसाल आणि एक दिवस निर्णय घ्याल की गुंतवणूक ही फार रिस्क असते, मी इथून पुढे त्या वाटेलाच जाणार नाही, आणि तुम्ही इथून पुढे गुंतवणूक करणार पण नाही. हे जास्त डेंजरस आहे मित्रांनो. एखाद्या देशामध्ये ज्यावेळेस असंख्य गुंतवणूकदार तयार होतात त्यावेळेस त्या देशाची इकॉनॉमी पण फास्ट ग्रो होत असते ना. आज आपल्याला, आणि तुमचा स्वतःचा पण फायदा आहे ना त्यामध्ये, तुमचे पैसे, कारण शेवटी कसं आहे, तुम्ही पैसे कमवताय आणि पैशाला कामाला लावताय. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. एक पैशासाठी काम करतात, दुसरे पैशाला कामाला लावतात, आणि तिसरे पैसे कमवतात आणि पैशाला पण कामाला लावतात. आपल्याला पैसे पण कमवायचे आणि पैशाला पण कामाला लावायचे. त्यामुळे एकच लक्षात घ्या, तुम्ही स्वतः रिस्की असाल, गुंतवणूक रिस्की नाही आहे. त्यामुळे तुमच्या विचारांवर, तुमच्या नॉलेजवर काम करा, तरच तुमचा गुंतवणूक ह्या प्रॉफिटेबल ठरतील.
मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.